आषाढी वारीसाठी आळंदीहून निघाल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची जी पालखी आहे ते पुण्यातील पालखी विठोबा मंदिरात 2 दिवसांसाठी मुक्कामाला असते। मात्र हे जे मुक्कामाचं ठिकाण जे आहे ते बदलण्याचा घाट जो आहे तो सध्या देवस्थानच्या विश्वस्तांकडून बदलण्याचा प्रयत्न जो आहे तो सध्या सुरू आहे। असं म्हणण्याचं कारण म्हणजे किंवा असा निर्णय घेण्याचं कारण म्हणजे गेल्या वर्षी आळंदी देवस्थानचे एक विश्वस्त आणि पालखी विठोबा मंदिराचे विश्वस्त यांच्यात पालखी जेव्हा मुक्कामाला होती त्यावेळेस काही वाद झाले होते आणि या वादातूनच हा निर्णय जो आहे तो घेण्यात आला असल्याची सध्या चर्चा आहे। मात्र दुसरीकडे आळंदीचं जे देवस्थान आहे त्यांच्या विश्वस्तांकडून पालखी विठोबा मंदिर आणि त्याचा जो परिसर आहे तो कमी पडत असल्याचं कारण जे आहे ते समोर ठेवण्यात आलेलं आहे। आता खरं बघायला गेलं तर याच्यात एक गोष्ट विशेष लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे की काही दिवसांपूर्वीच पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प पार पडला। या अर्थसंकल्पामध्ये पालखी विठोबा मंदिर जे आहे त्याच्यासाठी 10 कोटींची तरतूद करण्यात आली होती। म्हणजेच काय तर भाविकांची गैरसोय होऊ नये, भाविकांसाठी मोठी जागा जी आहे ती उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेने 10 कोटींची तरतूद केलेली आहे। तरी देखील विश्वस्तांकडून हे ठिकाण बदलण्याचा घाट का घातला जातोय असा प्रश्न जो आहे तो सध्या उपस्थित केला जातोय। आता या सगळ्या संदर्भात आज आळंदीचे देवस्थानचे जे विश्वस्त आहेत ते पुणे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत। दुपारी 3 वाजता ही भेट घेतली जाणार आहे। त्याच्यानंतर आळंदीचे जे विश्वस्त आहेत ते माध्यमांशी बोलतील असं देखील समजतंय। मात्र आज या बैठकीत नेमकं काय घडतं, आळंदीच्या देवस्थानकडून नेमकं काय कारण पुढे दिले जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। यासोबतच अशी देखील माहिती समोर येते की हे जे ठिकाण बदलून जे आहे ते SP कॉलेज करण्यात येईल। SP कॉलेजवरती हे संपूर्ण परिसराची जी आहे ती चाचपणी सुरू असल्याचं देखील सध्या समजते। त्याच्यामुळे एवढी वर्षांवर्षांची जी परंपरा आहे ती सध्या मोडीत काढण्याचा प्रयत्न जो आहे तो सध्या देवस्थानच्या विश्वस्तांकडून केला जातोय। मात्र या सगळ्या प्रकरणामुळे वारकऱ्यांमध्ये आणि पुणेकरांमध्ये एक संतापाचं वातावरण जे आहे ते सध्या पाहायला मिळते। त्याच्यामुळे आज जी जिल्हाधिकाऱ्यांची बैठक आहे त्यात नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र या निर्णयाचा निषेध किंवा विरोध जो आहे तो वारकरी आणि पुणेकरांकडून केलं जाते आणि विठोबा पालखी मंदिराकडून देखील या निर्णयाचा जो निषेध आहे, जो विरोध आहे तो केला जातोय। त्याच्यामुळे आजच्या बैठकीत काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।